सोने 2060 रुपयांनी घसरून 97,288 रुपयांवर, तर चांदी 1,165 रुपयांनी घसरून 1,06,000 रुपये प्रति किलो. इस्रायल इराण युद्धबंदीमुळे घसरण. जुलै महिन्यात येणार 20 रुपयांची नवी नोट. नोटांवर आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्राची स्वाक्षरी असेल. मुंबईत डेंग्यू मलेरियाचं थैमान. 2 आठवड्यात मलेरियाचे 341 तर डेंग्यूचे 48 रुग्ण. मुंबईकरांनी काळजी घ्यावी, पालिका प्रशासनाकडून आवाहन. ऑक्टोबरपर्यंत मुंबई गोवा वंदे भारतच्या शेकडो फेऱ्या रद्द, तर मान्सून वेळापत्रकात पर्यटकांना फटका. मेट्रो प्रकल्पासाठी MMRDA कडून 12,000 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांना मंजुरी. मेट्रो विस्तार आणि स्मार्ट वाहतूक यंत्रणेला गती देण्यासाठी 19 महत्त्वाच्या कंत्राटांना मंजुरी. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पहिलीपासून चौथीपर्यंत इंग्रजीही नको. ज्येष्ठ मराठी साहित्यिक डॉक्टर तारा भवाळकर यांनी मांडलं मत. हिंदी भाषा सक्तीला डॉक्टर तारा भवाळकर यांचाही विरोध. कल्याण डोंबिवली पालिकेत नवीन ठेक्यात जुन्या सफाई कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावं, श्रमजीवी कामगार संघटनेची मागणी. हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा बनल्या धोकादायक. वालाना गावातील शाळेंच्या भिंतींना गेले तडे, तर वर्गावरील पत्रे देखील उडून गेलेत. पालखीमुळे 2 दिवसात पुणे मेट्रोला फायदा. 2 दिवसात पुणे मेट्रोला 16 लाखांचा फायदा. वाहतुकीवर निर्बंध असल्यानं नागरिकांची मेट्रोला पसंती. भिवपुरीच्या जंगलात बाण हायकर्सचा हिरवा उपक्रम. 213 झाडं टिकवून यंदा 200 नवीन झाडांची भर. विशेष म्हणजे या उपक्रमात लहान मुलांचा देखील सहभाग. सोलापुरात पालिकेकडून प्लास्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी. लक्ष्मीपुरीतील दुकानातून 6,000 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त. दुकानावर 5,000 रुपयांची दंडात्मक कारवाई. गडचिरोलीत रस्ता वाहून गेल्यानं राष्ट्रीय महामार्ग ठप्प. आलापल्ली ते सिरोंचा रस्ता पाण्याखाली वाहून गेला. राष्ट्रीय महामार्गावर 2 वर्षांपासून पुलाचं काम सुरू. कोल्हापूरच्या म्हैसाळ बॅरेजमध्ये बांधकामामुळे 11 एकर शेत जमीन वाहून गेली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर बॅरेजचं काम थांबवलं जाईल. आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांचा इशारा. नागपुरात महानगर परवानाधारक बस असोसिएशनच्या वतीनं आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन. बसचं योग्यता पत्र मिळवण्यासाठी असलेली अट शिथिल करण्याची मागणी. भंडाऱ्यात कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना तात्काळ मानधन द्या, अन्यथा वैनगंगा नदीत घेणार जलसमाधी. रुग्णवाहिका चालकांनी दिला इशारा. मुंबई गोवा महामार्गावरील सर्व्हिस रोडचं काम अर्धवट. महामार्ग ठेकेदार काम करत नसल्याचं स्थानिक नागरिकांचा आरोप. सोलापूरमध्ये संशयित आरोपीला अटकेची धमकी दिल्याप्रकरणी पोलीस हवालदाराचं निलंबन, तर पोलीस आयुक्त M राजकुमार यांच्याकडून निलंबनाचे आदेश. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे मृत्यूपत्रात नमूद न केलेले 2 शेअर्स रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट या संस्थांना मिळणार. उच्च न्यायालयाचा निर्णय. कोल्हापूरमध्ये अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग वाहनाचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते लोकार्पण. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या लोकार्पण कार्यक्रमाला खासदार आणि आमदार देखील उपस्थित. कल्याण आरटीओ क्षेत्रात शेअर रिक्षात वाढ. शेअर रिक्षांचे भाडे 3 ते 5 रुपयांनी वाढलं. भाडेवाढीनंतर प्रवाशांमध्ये नाराजी. मुंबईवर कचरा संकट. कंत्राट रद्द न केल्यास 1 जुलैपासून संपावर जाण्याचा सफाई कामगारांचा इशारा. विदर्भासह अमरावती जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थेचा संप मागे. आजपासून पुन्हा अमरावती जिल्ह्यातील सर्व खासगी शैक्षणिक संस्थेच्या शाळा सुरू. बुलढाण्यातील जिवांग आणि अर्कचेरी सिंचन प्रकल्पग्रस्तांना 7,22,00,000 रुपये सानुग्रह अनुदान वाटप. आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते धनादेश वाटप. साताऱ्यातील तहसीलदार कार्यालयातील सेतू विभाग पूर्णपणे ठप्प. 6 महिन्यांपासून सतत सर्व्हरमध्ये बिघाड. बिघडणाऱ्या सर्व्हरमुळे नागरिक हैराण. अलिबाग रोहा रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण. पाठपुरावा करून देखील बांधकाम विभागाचं मात्र दुर्लक्ष.
बुलढाण्यात वनहक्क दावेदारांच्या विविध मागण्यांचं भूमी हक्क परिषद महाराष्ट्र संघटनेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मागण्या मान्य न झाल्यास 14 जुलैला आंदोलनाचा इशारा. बुलढाण्यात मेहकर येथे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राची कोनशिला. देशातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन. चंद्रपूर बसस्थानक परिसरात ऑटो रिक्षांची रस्त्यावर गर्दी. ऑटो स्टँड रिकामा ठेवून रिक्षांची रस्त्यावर गर्दी तर बसस्थानक परिसरात रहदारीसाठी नागरिकांना त्रास. पालगावमध्ये नांदा येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन. लेखी आश्वासन देऊनही रस्त्याचं काम न केल्यानं ग्रामस्थ संतप्त. हिंगोलीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत घोटाळा. जिल्ह्यात कुठेही शेडनेटचं काम न करता बनावट बिल दाखवून भ्रष्टाचार झाल्याचं माहिती अधिकारात उघड. हिंगोली जिल्ह्यात नवसंजीवनी अभियानांतर्गत 14,542 महिलांची आरोग्य तपासणी. तपासणीत 996 महिलांचे अहवाल कर्करोग पॉझिटिव्ह असल्याचं समोर. हिंगोलीत स्मशानभूमीसाठी प्रशासनाकडून प्रस्तावाला मंजुरी मिळत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकारात्मक प्रेत आंदोलन करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या इमारतींना एकसारखा रंग देण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिल्यानंतर रंगकामाला सुरुवात. कल्याणी नगर पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरवून खटला चालवा. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांची बाल न्याय मंडळाकडे मागणी. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्या बंद. जलवाहिनीचं शटडाऊन 12 तासांवरून 33 तासांवर पोहोचले तर शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्या. बाईक रॅली काढून स्थानिक नागरिकांची मागणी. जुन्नरमधील नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर आवक. टोमॅटोला प्रतवारीनुसार 5 ते 15 रुपये प्रति किलो भाव आहे. धुळ्यात हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे विद्यार्थी सेनेकडून खंडोबाचा गोंधळ घालून निषेध. शहरातील महात्मा गांधी पुतळा परिसरात आंदोलन. जळगावात कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठासमोर भोंगा आंदोलन. विद्यापीठातील विविध समस्यांच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं भोंगा आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी. नंदुरबार जिल्ह्यात सीएनजी गॅसचा तुटवडा. पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानं वाहनधारकांना मोठा फटका. लांबोळा सीएनजी पंपावर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा. पुण्यात पालखी सोहळ्यावेळी 5 लाख वारकरी मुक्कामी. पोलिसांकडून AI तंत्रज्ञानाद्वारे पालखी मार्गावर माहिती संकलित. स्वामी समर्थ पादुका पायी दिंडी सोहळा जेजुरीत दाखल. यावेळी भंडारा लावत दिंडीचं स्वागत करण्यात आलं. सासवड येथील दिंडीत सुमारे 10,000 वारकऱ्यांना पुरणपोळीचं जेवण. बागलाण तालुक्यातील ग्रामस्थांकडून वारकऱ्यांसाठी भोजन. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीत दाखल. पालखीचं जेजुरीत स्वागत. खंडेरायाचा गाभारा फुलांनी सजवला. बीडमध्ये संत मुक्ताबाई आणि गोविंद पंत या आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा संपन्न. परंपरेप्रमाणे संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होताना भेट. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सध्या सासवडमध्ये मुक्कामी. रात्री बराच वेळ वीज गेल्यानं वारकऱ्यांचे हाल. पुणे शहरात पालखी सोहळा उत्साहात साजरा. शहरात स्वच्छतेसाठी 16 ठिकाणी कंटेनरची व्यवस्था. शहरात 3 सत्रात स्वच्छता मोहीम. या मोहिमेत एकूण 114 टन 345 किलो कचऱ्याचं संकलन. कोल्हापूरचा प्रसिद्ध असणारा जगन्नाथ आखाडा वारीच्या वाटेवर. व्यायाम करत दिंडी नातेपुते ठिकाणी दाखल. चीनचे राजदूत वांग यी यांनी घेतली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालांची भेट. दहशतवादाविरुद्ध लढणं आवश्यक. अजित डोवाल यांचं वक्तव्य. इराण इस्रायल युद्धबंदीच्या घोषणेनंतर शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला तर निफ्टी 25,200 वर.
इलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाची विनाचालक रोबो टॅक्सी अखेर लॉन्च. अवघ्या 364 रुपयात राईड करता येणार. सुरुवातीला 20 गाड्या चालवणार टेस्लाची माहिती. समुद्रात नौदलाची ताकद वाढणार. 1 जुलैला युद्धनौका INS तमाल नौदलात दाखल होणार. 30 जूनपासून कैलास मानसरोवर यात्रा. जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान असणार सुरक्षा कडक व्यवस्था. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा. गेल्या 5 महिन्यात राज्यातून 17,000हून अधिक महिला बेपत्ता. सलमान खानच्या मेंदूत एन्युरिझम आजार, तरीही मी काम करतोय. सलमान खानचं द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये खुलासा. सितारे जमीन पर प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतोय. 2 दिवसात जगभरातून 50 कोटी रुपयांचा जमावला गल्ला. अमृता खानविलकर केदारनाथहून परतल्यानंतर तब्येत बिघडली. सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना दिली माहिती. शशांक केतकरनं शेअर केला रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडाचा व्हिडिओ. मडमधील ही घटना. रिशांकला मांडीवर घेऊन गाण्याची रिहर्सल करताना गायिका कार्तिकी गायकवाडचा व्हिडिओ समोर. बाळाच्या जन्मानंतर लगेच कामाला केली सुरुवात. सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव. अखेर प्रतीक्षा संपली. नागपुरात दमदार पावसाला सुरुवात. शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण. वसई विरार नाला सोपाऱ्यात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी, तर विद्यार्थी आणि नागरिकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागतो. रत्नागिरीतील जगबुडी नदीनं ओलांडली इशारा पातळी. जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्टचा इशारा. जगबुडी नदीची सध्याची पाणी पातळी 5.50 मीटरवर. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस. दमदार पावसामुळे निर्मला नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. मुंबईत रात्रीपासून पावसाच्या हलक्या सरी. पुढील 2 दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात अतिवृष्टी. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 24 तासात 5 फूट वाढ. भिवंडी शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस. सखल भागात साचलं पाणी. जनजीवन विस्कळीत. साताऱ्यात पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढला. 24 तासात घाटमाथा परिसरात 110 मिलीमीटर पावसाची नोंद. पुण्यात गेल्या 4 दिवसांपासून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस. पुण्यातील 4ही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाणीसाठा. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. 3883 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. कोल्हापुरात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 3 फुटांनी घट. नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर परिसरातील पाणी पातळी घटली आहे. दत्त मंदिरातील यंदाचा पहिला चढता दक्षिण द्वार सोहळा होऊ शकला नाही. पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची उसंत. सूर्या नदीत अडकलेली हाऊस बोट काढण्यासाठी NDRF टीम घटनास्थळी दाखल. आजपासून सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती येणार. भरती दरम्यान समुद्रात 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार. रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय. सिंधुदुर्गच्या माणगाव खोऱ्यात मुसळधार पावसामुळे दुचाकी स्वार गेला वाहून. सह्याद्री पट्ट्यातील वसोली कॉजवेवरील घटना. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार. धरणातून 6000 क्युसेक वेगानं पाणी विसर्ग सुरू आहे. पश्चिम विदर्भात आजपासून 5 दिवस पावसाचा येलो अलर्ट. पश्चिम विदर्भात केवळ 27.40% पेरणीपूर्ण. समाधानकारक पाऊस नसल्यानं पेरण्या रखडल्यात.
राज्यात दमदार पावसामुळे पेरण्यांमध्ये वाढ. राज्यात 23.27% क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण. 33,59,089 हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.